बघा मी तुम्हाला बोललो ना, या नव्यामधल्या रावणाला फार अहंकार आलेला आहे. मंत्री झालेला आहे, नशीब वनमंत्री झालेला आहे, तरी त्यांना एवढा अहंकार चढलेला आहे. उद्या दुसरं कुठल्या जर मंत्री झाले असते तर बघायला नको. तर महायुती इथे बसलेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जे धोरण ठरेल ते धोरण ठरलेलं जाणार आहे. हा कोण बोलणार आहे? म्हणून मग मी सांगतो की याने जास्त अहंकारामध्ये राहू नये, नाहीतर दसऱ्याला ह्याच नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही. कुठं अंबानीच्या जीवावर आता कुठं मंत्री वगैरे झालेलं, त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने घ्यावे, जनतेची सेवा करावी, नाहीतर या नव्या मुंबईतल्या रावणाचा दहन झाल्याशिवाय, या दसऱ्याला दहन झाल्याशिवाय राहणार नाही. आता गेले एवढे पंचवर्षांमध्ये आडवे झालेले होते, आता कुठं उभे राहिलेले आहेत. आता त्यांनी त्याचा विचार करावा, लोकांची सेवा करावी, नाहीतर आडवे करायला का बाकीच्या लोकांनी का भांगड्या भरलेल्या नाहीये. आमच्या पण कोण आडवे आले तर त्याला पण आम्ही आडवे केल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवसांपूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाण्यात आम्हाला आडवे येतील त्यांना आडवे करू असे वक्तव्य केले होते. यावर आता शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करताना अंबानीच्या जीवावर मंत्रीपद मिळालेल्यांनी जास्त उडू नये, संधी मिळाली तर जनसेवा करावी. कुणी आडवे करण्याची भाषा करत असेल तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, आम्हालाही आडवे करता येते. इतका अहंकार आला असेल तर दसऱ्याला नव्या मुंबईच्या रावणाचा दहन होईल. आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र कुणी अहंकाराची भाषा करत असेल तर त्यांचा अहंकार आम्ही उतरवणार, अशी टीका विजय चौगुले यांनी केली आहे. मागच्या पंचवार्षिक मध्ये या नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार एका लाडक्या बहिणीने दहन केलेला होता. कुठं अंबानीच्या जीवावर आता कुठं मंत्री वगैरे झालेलं, त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने घ्यावे, जनतेची सेवा करावी, नाहीतर या नव्या मुंबईतल्या रावणाचा दहन झाल्याशिवाय, या दसऱ्याला दहन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता दिवाळी आलेली, तर दिवाळी दसरा जवळच आहे, तेव्हा जनताच दाखवून देईल कोण रावण आणि कोण राम. आणि राम काय असतो आणि रावण कोण असतो हे त्यांना लवकरच दाखवून देण्यात येईल. नाहीतर आज एवढं वर्ष मंत्री उपभोगलेला मनुष्य वनमंत्री झाला नसता. आता त्याने त्याचं ध्यास ठेवा. बघा मी तुम्हाला बोललो ना, या नव्या मुंबईतल्या रावणाला फार अहंकार आलेला आहे. मंत्री झालेला आहे, नशीब वनमंत्री झालेला आहे, तरी त्यांना एवढा अहंकार चढलेला आहे. उद्या दुसरं कुठल्या जर मंत्री झाले असते तर बघायला नको. तर महायुती इथे बसलेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जे धोरण ठरेल ते धोरण ठरलेलं जाणार आहे. हा कोण बोलणार आहे? म्हणून मग मी सांगतो की याने जास्त अहंकारामध्ये राहू नये, नाहीतर दसऱ्याला ह्याच नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही. आता गेले एवढे पंचवर्षांमध्ये आडवे झालेले होते, आता कुठं उभे राहिलेले आहेत. आता त्यांनी त्याचा विचार करावा, लोकांची सेवा करावी, नाहीतर आडवे करायला का बाकीच्या लोकांनी का भांगड्या भरलेल्या नाहीये. आमच्या पण कोण आडवे आले तर त्याला पण आम्ही आडवे केल्याशिवाय राहणार नाही.